गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात रानडुकरांचा हैदोस चांगलाच वाढलाय। बुधवारी सकाळी अवघ्या 1 तासाच्या अंतरानं 2 वेगवेगळ्या गावांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये 6 शेतकरी जखमी झालेत। यामध्ये एका शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असून या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बुधवारी सकाळी 8च्या सुमारास कालपाथरी येथील शेतकरी राधेश्याम राऊत शेतात काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकरांना त्यांच्यावर अचानक हल्ला केला। त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या प्रदीप राऊत आणि जितेंद्र गावराणे यांच्यावरही रानडुकरांना हल्ला केला। परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत तिघांची सुटका केली। तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राधेश्याम राऊत यांना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं। तर इतर दोघांवर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यानंतर तासाभरातच पालेवाडा इथं पुन्हा रानडुकरांनी हल्ला केला। या घटनेत उस्मानभाई राखडे आणि लालाजी बागडे तसंच धीरज बागडे हे 3 शेतकरी जखमी झाले। त्यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। जखमींना तातडीनं आर्थिक मदत द्यावी तसंच वनविभागानं रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गोरेगाव तालुक्यात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी दहशतीत आहेत। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना आता शेतकऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय। यामुळे वनविभागानं विशेष गस्त वाढवून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।